आजच्या सभागृहामध्ये अशी पद्धत कधीही पाहिली नाही. त्या पद्धतीने एक बेकायदेशीर धार्मिक स्थळ तोडण्यासाठी जे काही बेकायदेशीर 200 वर्षापूर्वीची धार्मिक स्थळ तोडण्याची एक सभासद आमचे गफूरभाई पठाण हा विषय मांडत असताना त्यांच्या अंगावर येणं, त्यांना पार गालापर्यंत फाईट दाखवणं आणि तिथं धार्मिक तिढा निर्माण होईल अशी जातीवादी शब्द जातीचा उल्लेख करणं, अशा पद्धतीने आजपर्यंत सभागृहामध्ये आम्ही दमबाजी पाहिली नाही. पण आजचा जो दिवस होता हा या महानगरपालिकेसाठी काळा दिवस म्हणलं जातं. नुकतेच 2-2 महिने झालेले नगरसेवक निवडून आलेले कोणत्या आविर्भावात आहेत माहित नाही, पण ज्या पद्धतीने अंगावर धावतायत, गचंडी पकडायला पळतायत, हे बिहार केल्याशिवाय राहणार नाही असं वाटायला लागले. म्हणून यांचा निषेध करायचा. ज्या महापौरांनी संरक्षण द्यायला पाहिलं होतं त्यांनी दिलं नाही. सभागृह नेत्याच्या चितवणीवर ही नगरसेवक तिथं पोहोचली आणि हे 4 नगरसेवक जे आहेत तुम्ही वर्ण सुद्धा साक्षीदार पाहिलेले अत्यंत चुकीच्या पद्धतीने आजचा सभागृह दमबाजी म्हणजे तुम्ही कोणताही विषय मांडायचा नाही अशा पद्धतीचा आम्ही त्यांचा आज जाहीरपणे निषेध करतो. येणाऱ्या काळामध्ये अशाच पद्धतीचं जर वागणूक असेल तर त्याच पद्धतीने उत्तर दिलं जाईल. शिंदे साहेब, ही दर्गा अनधिकृत होती तर रात्रीच्या वेळेस का पाडण्यात आली? नाही, अनधिकृत नव्हती. सुशोभीकरणाच्या नावाखाली मेट्रो पूर्ण कार्यरत आहे. सुशोभीकरणाच्या नावाखाली चालू चला.